पाहताय जेबीर टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। जनता हायस्कूलमध्ये एसएससी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न। जनता हायस्कूल कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय शिंदखेडा इथं आज शनिवार दिनांक 31 जानेवारी रोजी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागत गीतानं करण्यात आली। उपशिक्षिका जयश्री पाटील व इयत्ता 6वीच्या विद्यार्थिनींनी एकसुरात गायन सादर करून उपस्थितांची मनं जिंकली। यानंतर प्राचार्य एस पाटील व इयत्ता 10वीच्या विद्यार्थिनींनी सरस्वती मातेचं पूजन करून कार्यक्रमास औपचारिक सुरुवात केली। यावेळी ज्येष्ठ शिक्षक ए पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहेत, सर्व धर्म समभाव जपून जीवन जगावं व प्रामाणिक परिश्रमातून यश संपादन करावे असा मौलिक संदेश दिला। प्राचार्य एस पाटील, पर्यवेक्षक बीजे पाटील, के जाधव व एटी पाटील यांनी 10वीच्या परीक्षेचं महत्त्व, अभ्यासाचं नियोजन व भविष्यातील शैक्षणिक वाटचालीबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले। या कार्यक्रमास प्राचार्य एस पाटील, पर्यवेक्षक बीजे पाटील, ज्येष्ठ शिक्षक के जाधव, एच सोनवणे, ए पाटील, ज्येष्ठ शिक्षिका जे देसले, एच पाटील तसेच वरिष्ठ लिपिक किशोर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। ललित पाटील, वेदांत देसले, निखिल माळी, अब्रार पठाण, जयदीप पाटील, रोशनी परदेशी व जयश्री बेहरे यांनी शाळा, शिक्षक व शालेय आठवणींबाबत मनोगत व्यक्त करून उपस्थितांना भावुक केले। कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांचे सामूहिक छायाचित्रण घेण्यात आले, तसेच विद्यार्थ्यांना स्वादिष्ट अल्पोपहार देण्यात आला। या यशस्वी कार्यक्रमासाठी इयत्ता 10वीचे वर्ग शिक्षक के जाधव, सी पाटील, पी देशमुख, पी वाघ तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, बंधू भगिनींनी विशेष परिश्रम घेतले। हा निरोप समारंभ विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील अविस्मरणीय क्षण ठरला। उपसंपादक अशोक गिरासे, दोंडाईचा। जायचं असेल पण जाताना तुमच्या आई वडिलांचे जे काही ऋण आहेत, शिक्षकांनी जे काही तुम्हाला टाकीचे पैलू घडवलेले आहेत, जे काही तुमच्यावर संस्कार दिलेले आहेत, हे संस्कार मात्र विसरू नका। तुम्ही भविष्यात किती मोठे झालात पण तुमची नाळ आपल्या घरी, जसा पतंग किती आकाशामध्ये वरती असेल पण त्याचा दोरा, त्याची नाळ जशी जमिनीवर असते, तसं भविष्यामध्ये तुम्ही किती मोठे झालात पण शेवटी आपल्या आई वडिलांना, आपले शिक्षकांचे जे काही ऋण असतील, शिक्षकांनी जे काही तुमच्यावर जे काही संस्कार केले असतील, हे जीवनामध्ये कधी विसरू नका। आणि भविष्यात कुठल्याही प्रकारचं जातीय भेदभाव न पाळता आपण सर्वजण एक संघ भावाने, सर्वधर्म समभावाने आपण जीवनामध्ये आपण पुढे आपल्या स्वतःची तुमची प्रगती करा। कारण आज एक तागाची गरज आहे, काळाची गरज आहे की आज सर्वात जास्त म्हणजे काय की धर्माधर्मांमध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारचे मतभेद निर्माण होतात, हे मात्र विद्यार्थी मित्रो, ही सगळे महत्त्वाचं जे आहे हे तुमच्या हातात आहे। कारण एक भविष्याचा एक सदृढ नागरिक तुम्ही निर्माण होणार आहात आणि भविष्य हे घडवण्याचं काम तुमच्या हातात आहे। आणि आपण सर्वजण या ठिकाणाहून या इयत्ता 10वीच्या परीक्षेमध्ये निश्चितच चांगलं यश मिळवणार आणि तुमच्या जे काही आजपर्यंत तुम्ही केलेला जो काही अभ्यास आहे, या अभ्यासाच्या जोरावर तुम्ही या ठिकाणी या परीक्षेला मनामध्ये कुठल्याही प्रकारचा ताणतणाव न ठेवता, तणावरहित, कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता आपण अतिशय आनंदाने परीक्षेला सामोरे जाणार आणि या परीक्षेमध्ये तुम्ही सर्वजण अतिशय चांगल्या गुणांनी त्या ठिकाणी पास होणार, असं मी आमच्या सर्वांकडनं तुम्हाला शुभेच्छा देतो। करावं लागतील, किती प्रकारचे आपल्याला कठोर परिश्रम करावा लागेल, तरी आपण त्या प्रत्येक परिश्रमामध्ये आपण सामोरं गेलं पाहिजे आणि आपण आपल्या जीवनामध्ये आपलं ध्येय आपण त्या ठिकाणी गाठलं पाहिजे। जेव्हा तुम्ही ते ध्येय गाठणार आणि भविष्यामध्ये जेव्हा तुम्ही परत फिरून या शाळेत जर एखाद्या वेळेला न चुकता तुम्ही या ठिकाणी आलात आणि आम्ही तुम्हाला सहज विचारलं की बाळा तू आज काय करतोय, ज्या वेळेला तुम्ही सांगणार की सर मी आज बीटेकला आहे, सर मी आज डॉक्टर लाईनला आहे, सर मी आज एक चांगल्या मोठ्या डिप्लोमा क्षेत्रामध्ये आहे, त्यावेळेला निश्चितच आमचं हृदय भरून आल्याशिवाय राहणार नाही आणि त्यावेळेला आम्ही म्हणणार की निश्चितच आमचा विद्यार्थ्याने भविष्यामध्ये काहीतरी नावलौकिक केलं आहे, आमच्या शाळेचं नावलौकिक त्याने केलेलं आहे। हेच आमच्या शाळेची खरी काय असेल, पावती असेल, हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो। आणि म्हणून
निरोप नाही हा फक्त पॉस आहे. निरोप नाही हा फक्त पॉस आहे. लाईफच्या जीवनातील नेक्स्ट क्लॉज आहे. लाईफच्या मूवीमधला नेक्स्ट क्लॉज आहे. शाळा सोडतोय पण आठवणी राहतील. शाळा सोडतोय पण आठवणी राहतील. हसता हसता डोळे थोडेसे पाणावतील. हसता हसता डोळे थोडेसे पाणावतील. आज इथे उभं राहून मला बोलताना मनात खूप वेगवेगळ्या भावना आहेत. आनंद आहे. आपण आयुष्यातील पुढच्या टप्प्याकडे जात आहोत. पण त्याच वेळी थोडं वाईटही वाटतं. कारण ही शाळा, हे वर्ग आणि हे सगळे क्षण माझे मागे राहणार आहेत. मी खूप भाग्यवान आहे की मला फक्त विषय शिकवणारे नाही तर आयुष्य कसं जगायचं हे शिकवणारे शिक्षक मला लाभले. काही शिक्षकांनी आम्हाला शिस्त शिकवली, काहींनी आत्मविश्वास, तर काहींनी माणूस म्हणून चांगलं कसं व्हायचं हे शिकवलं. का मन हरवे झाले त्या गोड आठवणींना आज डोळे पाणावले. खूप हसलो खेळलो गोड जुळले ते नाते. खूप हसलो लावते. साथ दिली तुम्ही सर सुख दुःखाच्या वर्णावर. साथ दिली तुम्ही सर सुख दुःखाच्या वर्णावर. कधी मार्गदर्शन तर कधी हात पुढे मदतीस सर. शब्द अपुरेपरती मन गहीवरून आले. शब्द अपुरेपरती मन गहीवरून आले. आयुष्याच्या या वाटेवर आज मन दुखी झाले. आयुष्याच्या या वाटेवर आज मन दुखी झाले. पुन्हा भेटू कधीतरी नवी स्वप्न उराशी. पुन्हा भेटू कधीतरी नवी स्वप्न उराशी. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.